नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहेत मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत आळूच्या पानाच्या वड्या. त्या मस्तपैकी आपण ना कापून घेतलेल्या आणि फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर आळूच्या पानाच्या वड्या आज आपण कशा बनवलेल्या आहेत त्याच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण काय करायचं, भरपूर सिंपल व्हिडिओ राहणार आहे. ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर आपण लसूण घेतलेल्या आहेत मस्तपैकी. आता ह्याचा आपल्याला फक्त ग्राइंडरमधून मिक्सचर करून घ्यायचं आहे, त्याची चटणी तयार करून घ्यायची आणि तीच चटणी आपल्याला बेसनमध्ये ॲड करायची. इकडे आपण घेतलेलं 8 ते 9 पानं, 8 ते 10 पानं बेसिकली आळूची पानं आणि ही स्वच्छ आपण धुवून घेतलेली आणि ह्याच आळूच्या पानाच्या आपण ह्या वड्या बनवणार आहोत. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे 2 ते 3 वाटी बेसन घेतलेलं आहे, मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे आणि ह्याच बेसनमध्ये आपण आपले इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. तर सर्वप्रथम बेसिकली आपण मिक्सर ग्राइंडरमधून ती जी लसूण आणि हिरवी मिरची चटणी तयार केलेली आहे ती ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 कप पाणी ॲड करायचं आहे आणि इकडे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बनवायची. मीठ पण ॲड करायचं आहे, आईने इथे ॲड केलेलं आहे आणि ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बनवायची जेणेकरून हे आपल्याला हाताने त्या पानांवरती असं लेपता येईल. जे आई आता करत आहे ते आपल्याला सगळं आपण जे मिक्सचर तयार केलेलं आहे ते मस्तपैकी आपल्याला लेप लावून घ्यायचं आहे पानांवरती. तर बघू शकता तुम्ही आईने कसं तयार केलेलं आहे. हीच पानांवरती आता 2 ते 3 पानांचा आपल्याला लेअर बनवायचा आहे प्रत्येकी. तर तुम्ही बघू शकता ही पानं आपण कशी लावत आहोत. तर बेसिकली पानं आपण उलटी पण ठेवलेली आहेत आणि उलटी पानं ठेवून त्याच्यावरती आपल्याला हा जो आपण मिक्सचर तयार केलेला आहे बेसनचा तेच आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि हे जे मिक्सचर आहे आता एकावर एक पानं लावून घेतलेली आहे आपण. आणि हे बघता प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर साधी सिंपल रेसिपी आहे, पण ही तुम्हाला कशी बनवायची तीच पद्धत आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. आम्ही ज्या पद्धतीने बनवतो तीच पद्धत आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर ह्यासाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब तर बनतोच. तर जरूर कारण की हे एक मोटिवेशन असतं. प्रत्येक दिवशी व्हिडिओ टाकणं सोपं नसतं, त्याच्यामागे भरपूर एफर्ट्स लागतात. तर मित्र हो, लवकरात लवकर आपल्याला 10,000चा टप्पा गाठायचा आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आणि आईने हे ऑलमोस्ट रेडी तयार केलेलं आहे. आता हे पान आपल्याला रोल करून घ्यायचं आहे त्याचा. ही बेसिकली आता सगळं रेडी झालेलं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे आपण रोल करून घेत आहोत. तर स्लोली आपल्याला हे ना रोल करून घ्यायचं आहे आणि असे 2 ते 3 बॅच आपल्याला तयार करायचे आहेत. कोणी कुकरमध्ये करतं, कोणी जे असतं कढाईवरती चाळण ठेवून करतं. तर आपण इकडे ठेवलेलं आहे, आपण कुकरमध्ये ठेवलेलं आहे. आता हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि बॉईल झाल्यानंतर असे हे तुकडे आपण करून घ्यायचे. तर रोल आपण कापून घ्यायचे जेणेकरून हे आपल्याला ना तव्यावरती फ्राय करून घेता येईन. तर हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे. फक्त 10 ते 15 मिनटात होतं ही रेसिपी. तर जरूर ह्या पद्धतीने आळूच्या वड्या तुम्ही करून बघा, नक्की तुमच्या घरच्यांना आवडेल. तर हे फटाफटमध्ये आपण कापून घेणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत. तर बघायला किती सुंदर वाटत आहे आणि टेस्टही तेवढी सुंदर लागते. आणि फ्राय झाल्यावर तर तुम्हाला एकदम मस्त अशी टेस्ट लागते. तो प्रॉपर असा शेप घेतलेला आहे. ते जे बॅटर आहे बेसनचं पानांना बरोबर ॲड झालेलं आहे, मस्तपैकी शेप आलेला आहे. आता हे मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी वड्या ज्या आहेत आळूच्या पानाच्या वड्या फ्राय झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. त्याच्यावरती आपण हिरवी मिरची टाकलेली आहे. तर जरूर या पद्धतीने तुम्ही या वड्या करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अशा नवनवीन रेसिपीजसाठी सपोर्ट करा.